नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी मराठी या पाठ्यपुस्तकातील स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. तर चला बघूया. प्रश्न क्रमांक 1. रिकाम्या जागा भरा. 1. लोकांनी चांगले वागावे म्हणून डेबू त्यांना टिंबटिंब तोडून सांगत होता. उत्तर. लोकांनी चांगले वागावे म्हणून डेबू त्यांना जीव तोडून सांगत होता. 2. सगळे विश्व हेच आपले टिंबटिंब असे मानून तो वावरू लागला. उत्तर. सगळे विश्व हेच आपले घर असे मानून तो वावरू लागला. 3. रंजल्या गांजल्यांची टिंबटिंब हीच बाबांची देवपूजा. उत्तर. रंजल्या गांजल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा. 4. त्यांचा टिंबटिंब म्हणजेच अनाथ अपंग दरिद्री दुःखी लोक. उत्तर. त्यांचा देव म्हणजेच अनाथ अपंग दरिद्री आणि दुःखी लोक. 5. गाडगेबाबांची देवपूजा कोणती? उत्तर. दुःखी व भुकेल्या माणसांना गाडगेबाबा मदत करायचे. उजाड गावे उभी करून त्यांनी लोकांना सेवेची प्रेरणा दिली. गाडगेबाबांनी अनाथ अपंग दरिद्री दुःखी लोकांना देव मानले. रंजल्या गांजलेल्या लोकांची सेवा करणे गाडगेबाबांची देवपूजा होती. 6. गाडगेबाबांनी जनहिताची कोणती कार्ये केली? उत्तर. गाडगेबाबांनी धर्मशाळा बांधल्या, काही नद्यांना घाट बांधले व पाणपोया उघडल्या. गरीब अनाथ अपंग लोकांसाठी अन्नछत्रे सुरू केली. मुलांसाठी शाळा, कॉलेज, वसतिगृहे सुरू केली. प्रश्न क्रमांक 4. समानार्थी शब्द लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खालील दिलेल्या शब्दांचे समान अर्थाचे शब्द लिहायचे आहेत. तर चला बघूया. कष्ट, श्रम, मेहनत, ऋण, कर्ज, विश्व, जग, दुनिया, दंड, शिक्षा, सदा, नेहमी, सतत, प्रेरणा, स्फूर्ती, गरीब, दीन दरिद्री, तडाखा, आघात, लोक, जनता, रयत, औषध, दवा. प्रश्न क्रमांक 5. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. 1. विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय, वसतिगृह. 2. फुकट पाणी मिळण्याचे ठिकाण, पाणपोई. 3. फुकट अन्न मिळण्याचे ठिकाण, अन्नछत्र किंवा सदावर्त. 4. फुकट राहण्याची सोय, धर्मशाळा. 5. नदी काठावरील पायऱ्या, घाट. प्रश्न क्रमांक 6. विचार करा व लिहा. अ. तुम्ही मनापासून करता ती कामे. मनापासून तुम्ही कोणती कामे करतात ती तुम्हाला लिहायची आहेत. आ. कोणकोणती कामे तुम्हाला मनापासून करावीशी वाटत नाहीत ती कामे देखील तुम्हाला लिहायची आहेत. ई. तुमचे आई वडील शिक्षक यांच्या मते तुमच्यात कोणते चांगले गुण आहेत? आई वडील आणि शिक्षक यांच्या मते तुमच्यात कोणते कोणते चांगले गुण आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. ई. या पाठात गाडगेबाबा कसे दिसतात याचे वर्णन आले आहे, ते वाचा. तुमची आई किंवा वडील कसे दिसतात याचे देखील वर्णन करा. या पाठात आपण बघितलं की गाडगेबाबा कसे दिसतात त्याचे वर्णन लिहिलेले आहे. त्याचप्रमाणे आपल्या आई आणि वडील कसे दिसतात याचे वर्णन आपल्याला सविस्तर करायचे आहे. प्रश्न क्रमांक 7. घर अधिक दार. घरदार हा जोड शब्द आहे. पाठात आलेले असे जोड शब्द शोधून लिहा. 1. नीटनेटके. 2. काबाड कष्ट. 3. रोगराई. 4. सगळे सोयरे. 5. भजन कीर्तन. 6. जाडजूड. 7. धडधाकट. 8. घणाघण. 9. तहान भूक. 10.
साजिरे गोजिरे 11 रंजले गांजले. प्रश्न क्रमांक 8. पुढील वाक्यात कंसातील योग्य प्रचार वापरा. कंसात काही शब्द दिले आहेत, ते आपल्याला योग्य वाक्प्रचारामध्ये वापरायचे आहेत. कोणकोणते शब्द दिलेले आहेत? पसार होणे, पायाखाली घालणे, जीव तुटणे, पळत सुटणे, पर्वा न करणे. 1. लोकांच्या पाया पडायला येताच गाडगेबाबा गर्दीतून टिंबटिंब. उत्तर आहे लोक पाया पडायला येताच गाडगेबाबा गर्दीतून पळ काढत. 2. सहलीच्या दिवशी आम्ही गावाशेजारी डोंगर टिंबटिंब. उत्तर आहे सहलीच्या दिवशी आम्ही गावाशेजारचा डोंगर पायाखाली घातला. 3. आम्ही जवळ जाताच खार टिंबटिंब. उत्तर आहे आम्ही जवळ जाताच खार पसार झाली. 4. माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा टिंबटिंब. उत्तर आहे माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा जीव तुटू लागला. 5. खेळताना मार लागला तरी मुले टिंबटिंब. उत्तर आहे खेळताना मार लागला तरी मुले पर्वा करीत नाहीत. प्रश्न क्रमांक 9. वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. आपल्याला 2 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे शब्द दिलेले आहेत. त्यांचे वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या आपण जुळवणार आहोत. त्याग करणे, सोडून देणे, घाम गाळणे, कष्ट करणे, झिम्मड उडणे, गर्दी उसळणे, पत्ता न लागणे, मागमूस नसणे, तडाखा देणे, मार देणे. प्रश्न क्रमांक 10. वेगवेगळे प्रश्न विचारून एकच उत्तर कसे मिळते ते समजावून घ्या. 1. त्या समाजातील लोकांचे वागणे गाडगेबाबांना आवडत नव्हते. उत्तर 1. समाजातील कोणती गोष्ट गाडगेबाबांना आवडत नव्हती? 2. त्या समाजातील लोकांचे वागणे कोणाला आवडत नव्हते? 2. वयाच्या 29व्या वर्षी गाडगेबाबांनी घरदाराचा त्याग केला. उत्तर वयाच्या कोणत्या वर्षी गाडगेबाबांनी घरदाराचा त्याग केला? 2. वयाच्या 29व्या वर्षी गाडगेबाबांनी काय केले? 3. बाबांनी स्वतः राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या. उत्तर 1. बाबांनी धर्मशाळा कोणत्या परिस्थितीत बांधल्या? 2. स्वतः राबून कष्टून मदत मागून बाबांनी काय बांधल्या? 4. गाडगेबाबांनी जात मानली नाही. उत्तर 1. गाडगेबाबांनी काय मानले नाही? 2. जात कोणी मानली नाही? विद्यार्थी मित्रांनो, वाचा. चौकटीत अक्षरे लिहून तो शब्द पूर्ण करून कोडे सोडवा. विद्यार्थ्यांनो आपल्याला खाली काही शब्द दिलेले आहेत. ते वरील कोड्यांच्या रिकाम्या जागेत योग्य पद्धतीने भरून ते कोडे आपल्याला त्याचे अर्थ त्या कोड्यांच्या ठिकाणी भरून आपल्याला ते कोडे पूर्ण करायचे आहेत. आणि हे करत असताना आपल्याला न चुकता ते सोडवायचे देखील आहेत. चला बघूया. पहिला उभा योग्य शब्द आहे दादा. मोठ्या भावाला म्हणतात दादा. दुसरा उभा शब्द ओळखण्यासाठी आपल्याला दुसरा शब्दाचा अर्थ दिलेला आहे. ज्वारीची वाळलेली धाटं, वैरण याला काय बोलतात? तर 3 अक्षरी शब्द येणार आहे काडबा. कडबा. तिसरा शब्द ओळखण्यासाठी आपल्याला त्याचा अर्थ दिलेला आहे झुळझुळ वाहणारा. 2 अक्षरी शब्द आहे झरा. चौथ्या उभा शब्द आपल्याला ओळखायचा आहे वाऱ्याची मंद मंद वाहणारी. योग्य शब्द आहे झुडूप. 5वा डोंगरात उगम पावणारी. 2 अक्षरी शब्द आहे नदी. 6 हे भरडण्यासाठी वापरले जाते. 6वा 4 अक्षरी शब्द आहे हरभरा. 7 वेलीवर उमलणारे. 2 अक्षरी शब्द आहे फूल. 8 सुट्ट्या पैशांना म्हणतात. 3 अक्षरी शब्द आहे चिल्लर. गाडगेबाबांचे लहानपणीचे नाव. 9 नववा
उभा शब्द 2 अक्षरी शब्द आहे डेबू. 10 पडघम वाजवतात ती. 10वा 3 अक्षरी शब्द योग्य शब्द आहे टिपरी. 11 थुई थुई नाचणारा 2 अक्षरी शब्द मोर. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण इयत्ता 3री मराठी या पाठ्यपुस्तकातील स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा या पाठाचा स्वाध्याय बघितला. असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल विवेक एज्युकेशन वाणी नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास आपल्या मित्रांसोबत लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ न चुकता बघण्यासाठी नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. धन्यवाद.